नमस्कार. पुन्हा एकदा आपल्या कार्तिक क्रिएशन या चॅनलवर तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप स्वागत करते. रोज भाजीला काय बनवायचं हा पडलेला प्रश्न प्रत्येकाच्या घरी असतो. तर ही रेसिपी एकदम जुनी आहे. शहरातल्या लोकांना जास्त माहीत नाही किंवा नवीन पिढीला माहीत नसेल अशी ही रेसिपी आहे. तर मलासुद्धा माहीत नव्हती. तर मी एकदा आईचा कॉल आला तेव्हा ती बोलत होती की मी असं उडीद डाळीचं डांगर बनवलं आहे. तर मी बोलली मला सांग, म्हणजे मी पण त्याच पद्धतीनं बनवते. तर तिनं मला रेसिपी सांगितली. मी म्हटलं चला तुमच्यासोबत शेअर करावी, म्हणून मी ही रेसिपी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर नवीन व्हिडिओ आहे किंवा नवीन रेसिपी आहे तर पूर्ण स्किप न करता पूर्ण पहा, म्हणजे तुमच्याही लक्षात येईल की ही रेसिपी कशी बनवायची आहे. तर त्यासाठी उडीद डाळ असते ना, ती एकदम बारीक मिक्सरला किंवा तुम्ही दळून वगैरे आणू शकता. तर या कंडिशनमध्ये असते, एकदम बारीक रवाळशी असते. तर तशी उडीद डाळ घ्यायची आहे आपल्याला आणि भिजत घालायचे आहे. एक 2-3 तासासाठी आपल्याला भिजायला ठेवायचे आहे. तर ही 1 वाटी आहे तर त्याच्यामध्ये 2 वाटी पाणी ॲड करायचं आणि भिजायला ठेवून द्यायची. समजा आपल्याला संध्याकाळी बनवायचं तर 4 वाजता भिजायला ठेवून द्यायचं, म्हणजे 2-3 तासामध्ये छान अशी भिजली जाते. त्यानंतर आपल्याला भिजल्यानंतरच आपल्याला ते डांगर बनवता येणार. डायरेक्ट बनवता येणार नाही, कारण ते शिजलं जात नाही, कच्चं राहतं त्याच्यामुळे. आणि हे पौष्टिक अशी रेसिपी आहे, त्याच्यामुळं ही रेसिपी मला तर खूप आवडली, म्हणून म्हटलं चला थोडक्यात तुम्हाला सांगावी. तर हे बघा भिजायला मी घातलेलं आहे. तर हे भिजल्यानंतर त्याच्यामध्ये एक कांदा, एकदम बारीक कट केलेला कांदा ॲड करायचा. त्यानंतर मसाला, म्हणजे आपला लाल मिरची पावडर मसाला ॲड करायचा. त्यानंतर चवीनुसार मीठ ॲड करायचं आणि कोथिंबीर ॲड करायची. तर हे भिजल्यानंतर आपल्याला हे सर्व जिन्नस एकत्र करून ठेवायचे आहेत आणि मिक्स करायचे. चमच्याच्या सहाय्यानं हलवायचं आणि पुन्हा पाणी त्याच्यामध्ये म्हणजे आपल्याला घालावं लागणार आहे, कारण ते पाणी ओतलेलं होतं ते पूर्ण पाणी त्या डाळीनं शोषून घेतलेलं आहे. छान अशी डाळ भिजलेली आहे आपली. आणि पुन्हा आपण याच्यामध्ये पाणी ओतायचं आणि छान असं मिक्स बॅटर करायचं आणि पुन्हा झाकण ठेवून द्यायचं. आणि त्यानंतर आपल्याला जेव्हा बनवायचं तेव्हाच ते बनवायला घ्यायचं, लगेच बनवायचं नाही. पुन्हा एक अर्धा तासासाठी आपल्याला हे साईडला ठेवून द्यायचं आहे. आणि अजून ह्याच्यामध्ये जिरेसुद्धा ॲड करू शकता तुम्ही तुमच्या आवडीनुसार. तर ही रेसिपी आहे ना, ही पूर्वीच्या काळी लोकं हे कांदा वगैरे ॲड करून असे कच्चेच खायचे. त्यावेळेस भाजीला काय नसायचं ना, त्यावेळेस असे कच्चे खायचे. असं मला माहीत नाही, पण आमची आजी वगैरे होती ती सांगत होती आम्हाला. तेव्हा आम्हाला फक्त ऐकून माहीत आहे. त्यानंतर आपल्याला जेवढं हवं तेवढं पाणी ॲड करायचं, म्हणजे आपल्या त्या पाण्यामध्ये पुन्हा आणि हे सर्व मिश्रण भिजलं जातं आणि सगळे मसाल्याची चव त्याच्यामध्ये उतरली जाते. त्यासाठी पुन्हा पाणी ॲड करायचं आणि एक अर्ध्या तासासाठी आपल्याला साईडला ठेवून द्यायचं, झाकून साईडला ठेवून द्यायचं आपल्याला. त्यानंतर आपल्याला आपली जी भाकरी आहे ती सुरुवातीला बनवून घ्यायची. तर आत्ता बनवणार आहे मी भाकरी शाळवाची. तुम्हाला माहीत असेलच, ज्वारी, बाजरी, शाळू. तर शाळू हा प्रकार माहीत असेलच तुम्हाला. तर शाळवाची भाकरी मी बनवत आहे. तर गोळा छान मळून घेतला, त्यानंतर थापून घेतली भाकरी आणि तुम्हाला छान टम्म फुगलेली गोल गरगरीत अशी भाकरी मी तुम्हाला दाखवणार आहे. तर बघू शकता, सुरुवातीला मी थापून घेतली. तर शाळवाची भाकरी एकदम पांढरीशुभ्र असते आणि सुरुवातीला गरम गरम कडक असते, पण नंतर नरम पडते. तर मी याच्यामध्ये थोडंसं तांदूळसुद्धा ॲड करते. जशी आपली ज्वारी असते ना, सेम त्याच पद्धतीने शाळू मोठा असतो आणि ज्वारी आहे ती एकदम छोटी असते, लहान साईज असते. एवढाच फरक आहे. तर तुमच्याकडं अशी शाळवाची भाकरी मिळते का, मला कमेंट करून नक्की सांगा. तुमच्याकडे शाळू म्हणतात का अजून काय दुसरं नाव आहे ते सुद्धा मला कमेंटमध्ये सांगा. तर छान अशी भाकरी मी थापून घेतली आणि तुम्हाला भाजूनसुद्धा दाखवणार आहे. तर टम्म फुगलेली भाकरी तुम्हाला मी दाखवते. तर बघू शकता या पद्धतीने माझी भाकरी छान अशी टम्म फुगलेली. तर मी तव्यामध्येच भाकरी छान अशी भाजून घेतलेली आहे. तर छान भाकरी फुगल्यानंतर आपल्याला आपले जे काही डांगर आहे ते बनवून घ्यायचं आहे. तर त्याला सातारा भाग आहे ना, त्याच्यामध्ये डांगर बोलतात. तर तुमच्या इकडे या रेसिपीला काय बोलतात ते सुद्धा मला कमेंटमध्ये नक्की सांगा, म्हणजे मलाही कळेल की तुमच्या इकडे ह्या भाजीला काय म्हणतात. तर बघू शकता छान अशा भाकरी करून घेतल्या मी, 2 भाकरी बनवून घेतल्या. त्यानंतर डांगर कसं बनवायचं हे थोडक्यात सांगणार आहे तुम्हाला. तुमचा वेळ अजिबात जास्त घेणार नाही. तर आपली रेसिपी पूर्ण पहा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल.
तर आपल्याला काय करायचं आहे, जसं की आपण बेसनची पोळी कशी भाजतो सेम त्याच पद्धतीनं, एवढंच की ह्याला चिकटपणा जास्त असतो, बरोबर. तर जिरं माझं राहिलेलं ते मी सगळ्यात शेवटी टाकलं. शेवटी टाकलं तरी चालतं किंवा सुरुवातीला टाकलं तरी चालतं, काही प्रॉब्लेम नाही. तर आपल्याला सुरुवातीला आपला जो पॅन आहे त्याला तेल लावून घ्यायचं आणि छोटे असे डांगर, म्हणजे आपण बेसनची पोळी कशी भाजून घेतो असं छोटं छोटं ओतून घ्यायचं पीठ आणि चमच्याच्या साहाय्यानं थोडं थोडं पसरून घ्यायचं आणि आपल्याला छान असं हे डांगर भाजून घ्यायचं आहे तेलामध्ये. खालच्या साईडला तेल ओतले, वरच्या साईडला सुद्धा तेल लावायचं आणि झाकण ठेवून द्यायचं आणि असे छोटे आपल्याला चमच्याच्या साहाय्यानं डांगर बनवून घ्यायचे आहेत. तर थोडा वेळ लागतो, कारण चिकट असतं ना उडदाच्या डाळीचं हे पीठ, त्याच्यामुळे थोडा वेळ लागतो. पण ही रेसिपी खूप पौष्टिक आहे आणि ही रेसिपी आपण भाकरीसोबत चपातीसोबत खाऊ शकतो. तर याची चव आहे ना ते एक नंबर. अगदी एक चपाती जर खात असाल ना तर 2 चपात्या खाल, एवढी सुंदर ही रेसिपी तयार होते. आणि ना अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडणारी रेसिपी आहे आणि पौष्टिक आहे. महत्त्वाचं म्हणजे उडीद डाळ तुम्हाला माहीतच आहे किती पौष्टिक आहे. तर अशी ही रेसिपी बघा. उडीद डाळ असल्यामुळे याचा कलर कसा बघू शकता, एकदम ब्राऊन किंवा ब्लॅक आलेला आहे. तर असे हे डांगर मी सर्व भाजून घेणार आहे आणि तुम्हाला दाखवते. तर थोडेसे कुठंतरी चिरा पडलेले आहेत किंवा थोडंसं तुटलेलं आहे, पण चवीला मात्र खूप छान आहे, अगदी भारी झालेले आहेत. आम्ही जेव्हा खाऊन पाहिले ना तेव्हा खरंच एक नंबर अप्रतिम, म्हणजे ह्याची जी चव आहे ना ती खूप भारी वाटली खायला. नक्कीच 15 दिवसातून एकदा ही रेसिपी ट्राय केली पाहिजे असं मला वाटलं, की मलासुद्धा म्हणजे वाटत होतं की रोज काय तेच बनवायचं. पण हे जेव्हा मी बनवलं ना तेव्हा म्हणजे अगदी छान पोट भरल्यासारखं वाटलं जेवल्यानंतर. खूप सुंदरशी रेसिपी आपली तयार झाली आहे. सर्वात शेवटी बघा, हे एकदम छान अजिबात न तुटता आपलं हे डांगर तयार झालं आहे. तर आपला व्हिडिओ आवडला तर एक लाईक नक्की करा आणि आपल्या फॅमिलीसोबत शेअर करा. आणि असे छान व्हिडिओ पाहायला आवडत असतील तर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पूर्ण पाहिला त्याबद्दल मनापासून खूप आभारी आहे. धन्यवाद.